इतरांकडनं कळतीलच, पण तुम्ही सरांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक आयुष्याचा एक भाग आहात. आणि तुम्ही असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही बहीण जी आहे ती सरांना सोपवलीत. तर मला अगदी प्रामाणिकपणे मी जे विचारेन त्याचं उत्तर तुम्ही देणार. या दोघांपैकी सगळ्यात शांत कोण आहे, तुमची बहीण की वसंतराव? माझी बहीण म्हटलं तर सगळे लोक असतील. म्हणजे सर आमचे शांत आहेत असं म्हणायला हरकत नाही. सरांसाठी तुमचं एक खूप आगळं वेगळं नातं. खरं तर असं नातं जे तिथे काही मर्यादा पण आहेत आणि काही स्नेहबंध पण आहेत, प्रेम पण आहे. तर सरांना तुम्ही वैयक्तिक आयुष्यात जास्त बघितलं, तुमच्या बहिणीला खंबीर साथ देताना, तिला सांभाळून घेताना. तर मला ते विचारायचं की जावई म्हणून सरांना तुम्ही ह्या परीक्षेत किती मार्क्स द्याल? 100. अच्छा. ती का काय एखादी आठवण, एखादा किस्सा तुम्हाला सांगायला आवडला तर सरांबद्दलचा मला खूप आवडेल. सर जसे म्हणाले त्यांच्या मित्रांनी त्यांना म्हटलं की तो फक्त हो म्हण, तसं आम्हाला झालं जेव्हा पहिल्यांदा मी सरांना भेटलो. म्हणजे काही व्यक्तींना भेटल्यावर तुमच्या म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की तुम्ही पटकन विश्वास ठेवू शकतात आणि तो कधीच मोडला गेला नाही पुढच्या अनेक वर्षात. म्हणजे वसंत म्हणजे परवाच मी ते बघितलं, आमच्या दिलीप मामांनी पाठवलं की योगिनी व संत, तर ते व संत खरंच आहे ते. क्या बात आहे, फारच सुंदर. आजच्या दिवशी आपण सगळे त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करतो, साजरं करतो. तुम्हाला त्यांना काय शुभेच्छा द्यायला आवडतील किंवा काय आजच्या दिवशी सांगायला आवडेल? त्यांनी म्हणजे आतापर्यंत ज्या पद्धतीने ते जगत आलेत, वागत आलेत, काम करत राहिलेत, ते कंटिन्यू केलं तरी सगळ्यांसाठीच, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच फार छान आहे. असंच आनंदी राहा. आणि त्यांचे ते फार हेल्पफुल आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर पण तसेच संस्कार झाले, तर ते पण कंटिन्यू राहिलेलं चांगलं आहे. येस, थँक्यू सो मच. एक मला बोलायला आवडेल, त्यांचंच व्यक्तिमत्व आता मला यशमध्ये दिसतं. ओके. सगळ्यांचं धावून करणं, छोट्या छोट्या गोष्टींची पण काळजी घेणं. सो मोठं क्रेडिट आहे ते त्यांचं त्याच्यात. हा बात, जोरदार टाळ्या. आणि तुम्ही मला पुढचा क्लू दिलेला आहे, तर मला वाटतं तुमच्यानंतर आता या जागी बोलवायला पाहिजे यशला, नाही का? तर मी यशला विनंती करेल त्याने इथे यायचं. येस, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आता यशच्या डिप्लोमसीची टेस्ट आपण घेणार आहोत. यश आपल्याला प्रामाणिकपणे उत्तर देईल अशी मला आशा आहे. आणि त्याच्यानंतर आपण सरांच्या बहिणाबाईंना पण बोलवूयात. आधी आपण जरा यस. तर आई आणि बाबांपैकी उत्तर एक द्यायचंय, जे प्रश्न मी तुला विचारणार आहे, आणि नंतर बाबांबद्दल तर विचारणारच आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, घरात शिस्त लावण्याचं महत्वाचं काम कोणाकडे होतं, आईकडे की बाबांकडे? कदाचित ते पिढ्यानपिढ्या आला असेल, कारण आमचे आजोबा खूप शिस्तीचे होते. तो वारसा कदाचित बाबांकडे आला असेल आणि तिथून पुढे माझ्याकडे. सो आजोबांना क्रेडिट द्यावं लागेल ते. ओके. तुझ्या सगळ्यात जास्त ओरडण्याचं किंवा जरा धमकावण्याचं, घाबरवण्याचं काम कोणाकडे होतं, आईकडे की बाबांकडे? धमकी तर नाही म्हणता येणार, पण ओरडण्याचं काम तर नक्कीच आईने ती जबाबदारी लहानपणापासून सांभाळलेली. लहानपणापासून तू साधारण कोणाच्या टीम मध्ये होतास, की आपण असतो ना, एक असतो आई बाबांपैकी की ज्याच्याकडे आपण सगळे सिक्रेट्स किंवा सगळे गुपितं सांगत असतो, तर ते तुझं सिक्रेट कीपर कोण, ते आई किंवा बाबांपैकी कोण होतं? डिप्लोमॅटिक उत्तर द्यायचं नाही म्हणून, पण ज्या खात्याचं काम असेल त्या खात्याकडे मी व्यवस्थित ती जबाबदारी दिली दरवेळेस. सो मला लहानपणापासून माहिती होतं की कुठलं खातं कोणाकडे दिलेलं आहे त्यांनी, कोणाकडे कसली जबाबदारी. सो मी योग्य वेळी त्या दोघांकडे, म्हणजे आईकडे असेल तर आईकडे गेलो, बाबांकडे असेल तर बाबांकडे. पण मी खात्याची अदलाबदल कधी होऊ नाही दिली आतापर्यंत तरी. तुला काय वाटतं, बाबा कोणाचं जास्त ऐकतात, तुझं की आईचं?
कोणाचंच नाही. अच्छा. हे आम्हाला वेगळंच कळलं. घरी कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर शेवटचा निर्णय कुणाचा असतो, आई, बाबा की तू? बाबा. अच्छा. आई बाबांना तू म्हणजे त्यांचा जो संसार आहे त्याचा पण प्रवास बघितलास, ते तू 26 वर्ष तुझ्या जन्मापासून आई बाबांच्या सोबत आहे. तर मला विचारायला आवडेल की आज बाबा रिटायर्ड होत आहेत, ते परत जॉईन करतातच आहे, ते थांबले नाहीच आहे, पण अशी कुठली गोष्ट आहे जी तुला बाबांकडून घ्यायला आवडेल आणि तुझ्या पुढच्या आयुष्यातही तो गुण कॅरी फॉरवर्ड करायला आवडेल? तशा तर खूप गोष्टी आहे. म्हणजे दिवसाची सुरुवात करायची झाली तर आत्या जसं म्हटली होती एका भाषणात की आज पैठणकर परिवारात 5ला उठणारे एकटे तेच आहे. तर कदाचित मला कोणी उठायला लावलं 5 वाजता तर माझ्यासाठी खूप अवघड येते. मॉर्निंगचा टाइम त्यांना खूप आवडतो, तर मला तो गुण घ्यायला आवडेल की मी दिवसाची सुरुवात सकाळी लवकर करू. कारण मी त्यांच्या सांगायला हरकत नाही, पण त्यांची जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा मी उठतो. अच्छा. बाबांनी सांगितलं की माझा मित्रच आहे माझा मुलगा, त्यामुळे ते पण खूप प्रसन्न असतील. आणि असं म्हणतात की बाप आणि मुलगा म्हणजे आई आणि मुलगा हे नातं तरी हट्ट लढीवाळ असं सगळं असतं, पण बाप आणि मुलगा हे नातंच फार आगळं वेगळं असतं. सुरुवातीला आपण घाबरतो, हळूहळू आपली मैत्री होते आणि मग आपल्याला एक विश्वास बसतो. तर मित्र म्हणून बाबा तुला कसे वाटतात? खूप चांगले. म्हणजे कदाचित हा किस्सा आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नसेल. मला लहानपणी माझ्या मामासारखं खूप पतंग उडवायला खूप आवडायचं मला. अच्छा. तर मला पतंगाचं प्रचंड वेड होतं. म्हणजे आणि पतंग विकत घेण्यापेक्षा ती कटलेली पतंग पकडण्यात एक वेगळीच मजा असते. सो मी असंच एकदा शाळेत खास मी असं शालीमारला, आमच्या ते शाळेच्या एरियात खूप पतंगी पडलेल्या असायच्या. तर मी कधी कधी रिक्षाने जायचो शाळेत. सो मी एकदा काय केलं की अचानक मी पतंग पकडण्यासाठी अचानक एक स्टॉप मी अलीकडे उतरलोय, माझ्या शाळेच्या एक स्टॉप अलीकडे. आणि तिथून पतंगी आणि मांजा काही दिसतोय का असं बघत होतो. आणि माहित नाही का पण शेजारी मला बाबा दिसले. अर्थात त्यांनी मला काही ओरडलं नाही किंवा काही, पण त्यांच्या नजरेतनं जो धाक होता, तर त्या नजरेतनंच त्यांनी एक मित्रत्वाचा सल्ला दिला असेल कदाचित की आपण कुठल्या मार्गाने जायचंय. आणि तिथून पुढे कदाचित माझा पतंगाचा शौक कमी झाला असेल असं वाटतं मला. दोघांपैकी सगळ्यात जास्त राग कोणाला पटकन येतो, बाबांना की आईला? आईला. हे तर समोरूनही उत्तर आलं मी माईक हातात वरती घेण्याच्या आधीच. पण तेवढ्याच लवकर ती शांत पण होते. अच्छा. राग आणि शांतता हे दोन्ही पटकन येतं आणि पटकन जातं. सॉरी म्हणायची पद्धत आई आणि बाबांसाठी वेगवेगळी असते. म्हणजे कोण कशाने पटेल किंवा कोणाचा राग पटकन जाईल या ट्रिक्स तुला आता 26 वर्षात कळल्याच असतील. तर बाबा लवकर कशाने शांत होतात किंवा त्यांचा राग पटकन जातो? त्यांना त्यांचा टाइम दिला की आम्ही दोघंही नसतो तेव्हा, आणि त्यांचा फोन त्यांच्या हातात असेल तेव्हा. कारण जेव्हा आमच्या दोघांची रिंगटोन बंद होते तेव्हा फोनची रिंगटोन चालू होते आणि अनेक मित्रांशी संवाद साधतो. तर त्याच्यातनं ते कदाचित शांत होत असतील त्यांच्या मित्रांशी बोलल्यानंतर, असं आम्हाला वाटतं. सर म्हणजे फक्त माणसं आणि माणसातच सरांचा राग जातो. आणि मला वाटतं की ते आयुष्यभर त्या सगळ्या माणसांच्या गोतावळ्यातच सर आपलं आयुष्य संपन्न करणार आहेत. थँक्यू यश, तू भरपूर गोष्टी आम्हाला सांगितल्यात. एंड नोटवर तुला काही बाबांबद्दल आज बोलायचं असेल, कारण तू खूप सुंदर भाषणही केलंस शाळेत, आम्हाला फारच छान ते भाषण फार आवडलं. तुझं एक वाक्य मला खूप लक्षात आहे की सूत्र शिकवतात बाबा, पण बाबा असं आहेत की कुठल्याही सूत्रात बांधले जाणार नाहीत. तर तुला काय शुभेच्छा द्यायला आवडतील? आज सगळेच आपल्या जवळचे इथे या कार्यक्रमाला आलेत, तर या निमित्तानं तुला काय सांगायला आवडेल? अरे बापरे, मामा आणि मामीने जसं सांगितलं आणि आत्याही पुढे सांगेलच की आम्ही काही तयारी नाही करून आलेलो, त्याच्यामुळे कोणाला हवं असेल तर मी वाटलं तर भाषणाची लिंक पुन्हा पाठवून देतो, ते पुन्हा ऐकून घ्या. येस, हा खूपच छान आणि शॉर्टकट आम्हाला आवडलाय. आपण लिंक सगळ्यांना नक्की फॉरवर्ड करूया. यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट आत्या. येस. मी आता विनंती करेन सरांची बहिणाबाई, सरांनी खूप छान स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला, लाडाची बहिणाबाई असं म्हणतात.
बहिणीसोबत लहानपण अत्यंत सुंदर सुरेख जात असतं. सरांकडे वळण्याच्या आधी मी विनंती करेन सरांची बहीण त्यांनी इथे याचं जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. मी म्हणाले होते बालपणाबद्दल वाड्याबद्दल, सर म्हणाले सर खूप खोडकर होते, शेवटून काय पहिला नंबर सरांचा होता. मला तुम्हाला विचारायला आवडेल, एक नवरा म्हणून योगिनी मॅडमनी त्यांना बघितलंय, एक बाबा म्हणून यशनी त्यांना बघितलंय, पण एक भाऊ म्हणून तुम्ही त्यांना लहानपणापासून पाहिलंय, तर तुमच्याकडे त्यांची काय आठवण आहे? तसं म्हटलं तर त्याने जे सांगितलं ते अगदी खरं आहे की तो अतिशय खोडकर होता आणि अभ्यासात तो म्हणला मी मठ्ठ होतो म्हणून, पण नाही, तो व्यवस्थित हुशार होता आणि चांगले टक्के मिळायचे. त्याचं अक्षर फार सुंदर होतं, कारण आमच्या वडिलांनी हाताला हात धरून आमच्या सगळ्या भावांचे, बहीण म्हणजे माझे अक्षर सुधारलेली आहेत. आणि 10वीमध्ये त्याला रिपीट केलं होतं वडिलांनी, कारण कमी मार्क मिळालेत आणि अजून 1 वर्ष तू गॅप घे म्हणजे तुला चांगले मार्क्स मिळतील, पण काही नाही, तेवढेच मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर त्याने सायन्स घेतलं आणि इथे नाशिकमध्येच RYK कॉलेजमध्ये शिकायला होता तो, पण 12वीत नापास झाला. म्हणजे अभ्यास नाही केला, कारण त्याचं कारण म्हणजे मित्रमंडळ, सतत मित्रांच्या मागे, कारण हे लहानपणापासून त्याचं फार आहे. इतर आळवचे बरेच मित्र बसलेले आहेत, निम्मेच आलेत, खूप सारी मोठी गँग आहे त्यांची, आणि सतत मित्रांमध्ये. म्हणजे त्यावेळेची मला एक आठवण आठवते की घरी कधी टिकायचंच नाही तो. जसं योगिनी म्हणते की घरात कधी नसतातच हे, आमच्या महत्त्वाच्या कामाच्या वेळी कधीच आम्हाला सापडत नाहीत, आणि तो लहानपणापासून तसाच आहे. एकदा तो D.Ed तो मालेगावला करत होता, 12वी फेल झाला, मग आता शिक्षक काहीतरी व्हायचं म्हणून D.Ed करायला गेला आणि मालेगावला अपडाऊन करायचं आणि यायला शेवटची गाडी जी असायची त्याने तो यायचा, कारण मित्रांमध्येच तळ्यामध्येच हिंडत असायचा तो. आणि मग आमचे वडील फार संतापी होते आणि हा लवकर का नाही आला, वेळेत का नाही येत म्हणून खूप चिडचिड चालू असायची. आणि आमच्या घराला असे मागचं पुढचं असं दार होतं रावळगावच्या, तर आई आणि मी फुल टेन्शनमध्ये की हा अजून नाही आलेला. मग ते झोपून गेले चिडून चिडून, न जेवताच झोपले. आता म्हटले हा दिसला तर काही खरं नाही, ह्याचंही नाही ना आमचंही नाही. मग आम्ही शांतपणे लाईट बंद करून झोपून गेलो, नाटक केलं ते. आणि मग आम्ही दोघीही जाग्याच होतो, ते झोपले होते, कदाचित ते पण जागे असतील. आणि मग त्याला पुढच्या दारून न घेता आम्ही मागच्या दारून ये म्हणून सांगितलं आणि गुपचूप झोप म्हटलं, उद्या सकाळी बघूयात. असा सतत मित्रांमध्ये आणि कधीही घरी न टिकणारा. पण म्हणजे D.Ed पूर्ण केलं, नाशिकला रुजू झाला, बाकीचा सगळा प्रवास आपण त्याचा बघितलेलाच आहे. पण काळजी नक्की असते त्याला सगळ्यांची, म्हणजे जरी तो मित्रांमध्ये असेल तरी शेवटी गरज असतं यायला. आणि योगिनीसारख्या अतिशय काय म्हणायचं तर म्हणजे की साथ तर तिची आहेच, पण तिच्या स्वभावाला पूरक असा तो ठरला आणि तिच्या सगळ्या हौशी मौजी त्याने शांतपणाने, कुठेही कधी चिडचिड न करता, न दुखवता, अशी सगळ्यात म्हणजे तिला सांभाळून घेतलं असं नाही, त्याने परिवारातल्या सगळ्याच लोकांना अजूनपर्यंत सांभाळलं आणि यापुढेही तो सांभाळेल याची नक्की खात्री आहे. रक्षाबंधन जवळ येतंय आता, त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या भावाकडनं काय भेट मागायला आवडेल? म्हणजे नंतर तर ते देतीलच, पण तुम्ही जसं म्हणालात की ते घरी टिकत नाही, तर मला वाटतं बहिणीने सांगितलं तर कदाचित ऐकतील. नाही नाही, आम्ही कोणाचंच ऐकत नसतो. थोडंफार माझं ऐकत असतो, पण आता तो घरी राहील नक्कीच, म्हणजे त्याने राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि स्वतःच्या हौशी मौजीकडे लक्ष द्यावं, तब्येतीकडे लक्ष द्यावं. मुख्य म्हणजे तो देत असतो तसं हे म्हणजे पर्टिक्युलर आहे साहेब बाबतीमध्ये, त्याने तसंही राहावं. तुम्ही आत्ताच म्हणाला की त्या दिवशी ओरडा पडणार होता, असा बराचदा येत असेल ना की भावा बहिणींचं आपण एकमेकांवरती घेतो, झेलतो, असं कधी झालं लहानपणी? मलाच घ्यावा लागतो सारखा, माझा कधी जात नाही तिकडे. ओरडा माझ्यावरतीच असतो. क्या बात आहे. आजच्या दिवशी तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलात, त्या दिवशी तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं छान बोललात. आज तुम्हाला शेवटी त्यांना काय सांगायला आवडेल, कशा शुभेच्छा द्यायला आवडतील? काही नाही, यश सारखा इतका छान मुलगा आहे, छान आनंदाने पुढचे दिवस घालवा, मजेत घालवा आणि बोला जरा.
मोकळेपणाने मनात असेल ते बोला आणि हसा, हसतमुख राहा. योगिनीला वेळ दे बाबा जास्त आणि घरी राहा. तिची आतापर्यंतची तीच तक्रार होती की मला वेळच देत नाही म्हणून. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या ताईंसाठी. Thank you. थँक्यू, तुम्ही इतक्या छान आठवणी आम्हाला सांगितल्या. सरांना आता माईक देण्याच्या आधी सगळेजण ज्यांचं वकीलपत्रच घेऊन आल्यासारखं वाटतंय. योगिनीची ही डिमांड आहे, योगिनीची ती डिमांड आहे. तर आता मी तुमच्याकडेच येणार आहे. तुम्ही त्या दिवशी म्हणालात माझं बोलायचं अपूर्ण राहिलंय. पण नाही मिळालं. हा आपला घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण वेळेचा सदुपयोग करत सरांकडे माहिती दिलं तर सर म्हणणारच आहेत की घरी राहतो पण काही वर्षांनी त्यांचा तो पण लगेच जोडला जाईल. त्यामुळे मला तुम्हाला विचारायला आवडेल की साथीदार म्हणून, नवरा म्हणून सप्तपदीपासून आत्तापर्यंत सरांचं इतकं छान आयुष्य तुम्ही बघितलंय. येस, मला तुम्हाला विचारायचंय की तुमची काय मागणी आहे. आज आपण पूर्णच करून टाकू. नाही, हीच सेम. सगळ्यांना ती माहिती आहे. बाकी तर सगळं दिसतं की ऑल ओव्हर माझं सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. मी जेवढी बालिशपणाने वागते, गमतीने वागते, विनोदी शैलीने वागते, तितके ते गंभीर वागतात. त्यामुळे ते होतंय मेड फॉर इच अदर, काळजी, त्यांची तक्रार, माझं रडणं, मग त्यांनी न बोलणं. पण फक्त असं वाटतं की जर तुम्ही इतक्या मित्रांमध्ये राहतात तर आपली पत्नी पण एक मैत्रीण आहे, उद्या यश पण असणार आहे. तर थोड्याशा तुमचे काही गुपित असतील, काही तुमचे टेन्शन असतील, शाळेतल्या काही घटना असतील, तुम्हाला आलेला एखादा गमतीचा प्रसंग असेल, माझ्याशी शेअर करा ना. मी हसेन, ओरडेन, रागवेन, चूक असेल तर सांगेन. होतं सांगू शकतो माणूस. तर त्यांना ते असं कदाचित वाटत असं की हिला काय सांगणार, जाऊ द्या ना, कशाला हिला स्ट्रेस द्या किंवा काय माहिती, खूप बोलेल, मी ओव्हर रिॲक्ट होते कदाचित. तर ते त्यांना कदाचित नसेल आवडत. मग मित्रांमध्ये शेअर होतं. सगळे मित्र मला म्हणतात काय मॅडम आमच्याशी तर खूप बोलतात, तुमच्याशीच कसं बोलत नाही. मग माझ्यावर आरोप येतो की तू त्यांना बोलू देत नाही. अच्छा, पुढची लाईन. आता कोण जास्त बोलतं आणि कोण शांत राहतं हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण नंतर सगळे भेटणारच आहोत. पण शेवटी आपण माईक देऊया सरांकडे. सर, आजच्या दिवशी हा खरं तर तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. इतक्या सगळ्या शाळा, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल तुमच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा आणि तिथून आता पुन्हा एकदा तुमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. या दुसऱ्या इनिंगमध्ये तुमचे सगळे जवळचे मित्र, तुमचं सगळं कुटुंब आज तुमची ही सेकंड इनिंग सेलिब्रेट करायला इथे आलंय. आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचं आहे? 35 वर्ष मी जो शैक्षणिक प्रवास केला, त्या शैक्षणिक प्रवासामध्ये जे साथीदार मला लाभले, ज्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्या सुखदुःखामध्ये जे सहभागी झाले, आणि तिथून मी जो शिक्षणाचा वारसा घेतलेला आहे, अगदी विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते पण मी सोडवलेले आहे. कोरोनामध्ये मला आठवतं एक आंबेकर नावाचा विद्यार्थी होता, आडनावाचा. त्याच्या घरी काही खायला शिदा वगैरे नव्हता. त्याच्या डोळ्यामध्ये वाचलं, तो रडायला लागला. सिन्नरच्या बनासरडा विद्यालयात होता. त्याच्याकडे मी जेव्हा संपूर्ण महिनाभराचा किराणा घेऊन गेलो, आणि किराणा घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनी अक्षरशः मला वाकून नमस्कार केला, तो प्रसंग मी आयुष्यात विसरणार नाही. आणि ज्या शैक्षणिक क्षेत्रामुळे मला इतकं मोठं बनवलं, मोठं या अर्थाने की आपली काही सामाजिक बांधिलकी असते आणि आपण ती पूर्ण करायची असते. पैसे सगळ्यांकडेच असतात, खर्च करण्याच्या वाटा पद्धती वेगवेगळ्या असतात, पण शैक्षणिक क्षेत्राने मला फार मोठं केलं आणि त्यामुळे मी त्या पूर्ण क्षेत्राचा ऋणी राहीलच. पण हे पुन्हा सुरू करताना सेकंड इनिंग असं सांगितलं की जुसर उमठामध्ये मी 4 ऑगस्टला रुजू झालेलो आहे. त्या ठिकाणी निकम सर या ठिकाणी आलेले आहेत, माझे मित्र जयंत निकम माझ्याकडे आले ते माझा सत्कार करायला. त्यांनी सांगितलं की आता BLOसाठी बरेच शिक्षक बाहेर गेलेले आहेत आणि आमच्याकडे इंग्रजी शिकवायला शिक्षक नाही. मी काय इंग्लिशचा काय फार मास्टर नाही आहे, पण आपल्याजवळ असलेलं ज्ञान हे विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आणि जून जुलै महिन्यापासून BLOच्या कामाला अनेक शिक्षक गेल्यामुळे तिथे शिक्षकच नव्हता आणि जिथे कमी तिथे आम्ही, हे माझं तत्व आहे. धन्यवाद. जिथे कमी तिथे आम्ही हे करत सरांनी शाळेत सगळीकडेच प्रत्येक जबाबदारी खूप छान पद्धतीने घेतली आहे. आणि आज सर कुटुंबाबरोबर तुमचे मित्रही आलेले आहेत. असं म्हणतात की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, आणि ह्या मित्रांनी तुमच्या शाळेतही तुमचा दुःखाचा भार त्यांच्या खांद्यावर घेत तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न केलाय.
तर त्यातल्याही काही लोकांना आजच्या दिवशी व्यक्त व्हायचं आहे. मी सगळ्यात आधी प्रद्युम्न जोशी सरांना विनंती करेल, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. आजच्या दिवशी हा खरं तर तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. इतक्या सगळ्या शाळा, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल तुमच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा, आणि तिथून आता पुन्हा एकदा तुमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. या दुसऱ्या इनिंगमध्ये तुमचे सगळे जवळचे मित्र, तुमचे सगळं कुटुंब आज तुमची ही सेकंड इनिंग सेलिब्रेट करायला इथे आलंय. आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचं आहे? 35 वर्ष मी जो शैक्षणिक प्रवास केला, त्या शैक्षणिक प्रवासामध्ये जे साथीदार मला लाभले आणि ज्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्या सुखदुःखामध्ये जे सहभागी झाले, आणि तिथून मी जो शिक्षणाचा वारसा घेतलेला आहे, अगदी विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते पण मी सोडवलेले आहे. कोरोनामध्ये मला आठवतं, एक आंबेकर नावाचा विद्यार्थी होता आडनावाचा. त्याच्या घरी काही खायला शिदा वगैरे नव्हता. त्याच्या डोळ्यामध्ये वाचलं, तो रडायला लागला. सिन्नरच्या बनासरडा विद्यालयात होता. आणि त्याच्याकडे मी जेव्हा संपूर्ण महिनाभराचा किराणा घेऊन गेलो, आणि किराणा घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनी अक्षरशः मला वाकून नमस्कार केला, तो प्रसंग मी आयुष्यात विसरणार नाही. आणि ज्या शैक्षणिक क्षेत्रामुळे मला इतकं मोठं बनवलं, मोठं या अर्थाने की आपली काही सामाजिक बांधिलकी असते आणि आपण ती पूर्ण करायची असते. पैसे सगळ्यांकडेच असतात, खर्च करण्याच्या वाटा पद्धती वेगवेगळ्या असतात, पण शैक्षणिक क्षेत्राने मला फार मोठं केलं. आणि त्यामुळे मी त्या पूर्ण क्षेत्राचा ऋणी राहीलच. पण हे पुन्हा सुरू करताना सेकंड इनिंग असं सांगितलं की जुसर उमठामध्ये मी 4 ऑगस्टला रुजू झालेलो आहे. त्या ठिकाणी निकम सर या ठिकाणी आलेले आहेत, माझे मित्र जयंत निकम माझ्याकडे आले होते माझा सत्कार करायला. त्यांनी सांगितलं की आता BLOसाठी बरेच शिक्षक बाहेर गेलेले आहेत आणि आमच्याकडे इंग्रजी शिकवायला शिक्षक नाही. मी काय इंग्लिशचा काय फार मास्टर नाही आहे, पण आपल्याजवळ असलेलं ज्ञान हे विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आणि जून जुलै महिन्यापासून BLOच्या कामाला अनेक शिक्षक गेल्यामुळे तिथे शिक्षकच नव्हता, आणि जिथे कमी तिथे आम्ही, हे माझं तत्व आहे. धन्यवाद. जिथे कमी तिथे आम्ही हे करत सरांनी शाळेत सगळीकडेच प्रत्येक जबाबदारी खूप छान पद्धतीने घेतली आहे. आणि आज सर कुटुंबाबरोबर तुमचे मित्रही आलेले आहेत. असं म्हणतात की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, आणि ह्या मित्रांनी तुमच्या शाळेतही तुमचा दुःखाचा भार त्यांच्या खांद्यावर घेत तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न केलाय. तर त्यातल्याही काही लोकांना आजच्या दिवशी व्यक्त व्हायचं आहे. मी सगळ्यात आधी प्रद्युम्न जोशी सरांना विनंती करेल, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. येस, माझं त्यावेळेस तुम्हाला नक्की तिथे मी बोलवलं जाईल आणि तुम्ही तिथे या. वसंतरावांचा परिचय आणि माझा जो आहे, जसं आता त्याच्या सगळ्या ह्याच्यातून आलं की मित्र जमवण्याचा, तसं सरांची माझी पहिली ओळख जी झाली, मी रुमठा हायस्कूलला 95ला जॉईन झाल्यानंतर 96च्या जानेवारीमध्येच ते जुन्या नाशिकमध्ये राहत होते, म्हणजे बापू गर्गे सरांबरोबर ते मी जिथे राहायचो हर्षवर्धनला त्या ठिकाणी ते आले आणि तिथे पहिली आमची भेट झाली. आणि मग ती भेट आमची सारखी होत गेली. पण दृढ ज्याला म्हणतो की सारखं भेटणं आणि एकमेकांविषयीची जी माहिती असणे, ही सर ज्यावेळेस पुष्पावतीमध्ये आलो, मी रुमठाला खाली होतो आणि सरांनी तो किस्सा सांगितलाच आहे की 30 एप्रिलला त्यांनी मला विचारलं की मला असं असं स्थळ आलेलं आहे, तर तुला काही माहिती आहे का. आणि त्यावेळेस म्हणजे 2001 पर्यंत मी 1 तारखेचं 1 मेचं झेंडावंदन केलं की माझी हिरो होंडा होती, मी त्याच्यावर गाडीने गावाला लगेचच जायचो, म्हणजे पूर्ण रिझल्ट वाट होती पण मी वाट कधी पाहत नव्हतो. म्हटलं सर जाणार आहे ना, उद्या जाणार आहे, वाटल्यास तुम्ही चला. नाही म्हणे तुम्ही तिथे जा. त्यांनी नाव मला हे केलं. माझी सासूरवाडी सुद्धा वरणवा फॅक्टरीतली, म्हणजे माझं गाव आणि फॅक्टरी 3 किलोमीटरचं अंतर आहे. आणि फॅक्टरीमध्ये माझं सारखं रोज जाणं येणं खेळण्याच्या याच्याने होत होतं. म्हटलं मी करेल तपास. गेल्यानंतर आमच्या श्रीमंतांना म्हटलं कुटुंबाला की असं असं स्थळ आहे, तर ती नेमकं की ती
तिची मैत्रीणच निघाली. म्हटलं ठीक आहे आपण जाऊ. मग आम्ही त्या दिवशी मी फॅक्टरीत गेलो, काका ड्युटीवर गेलेले होते. माझा शालक आणि ते चांगले एकमेकांना परिचित होते आणि यशचा मामा आणि माझा मोठा शालक हे क्लासमेट होते. त्यांनी सांगितलं की असं असं आहे, चांगली मुलगी आहे. ह्या नेमक्या बाहेरगावी कुठेतरी ट्रिपला गेलेल्या होत्या. माझं त्यांचं काही भेट झालेली नव्हती. मोबाईल नव्हते. सरांचा रात्री लँडलाईन वरून फोन, अरे तू पाहिलं का, काय झालं, हो सांगायचंय, काय करू. म्हटलं सांगा ना. मग हो म्हटलं, तुम्ही पाहिली आहे ना. म्हटलं मी तर काही पाहिली नाही, पण माणसं खूप चांगले, तुम्ही बिंदास माणसांकडे पाहून द्या. मग सरांचे वडील तिथे पाहायला येणार होते. हे मला त्याच्यानंतर 5 दिवसाने समजलं की ते येऊनही गेले. सरांचा एक दिवस फोन आला, काका 2 वेळा माझ्याकडे येऊन गेले का आमच्याकडे तिथे वरणगावला. आणि असंच रात्री फोन आला 9 वाजता, आमची ठरलेली वेळ होती. वसंतराव म्हणे, अरे बाबा येऊन गेले म्हणे, चांगली त्यांची सोय ठेवली तू, चांगलं हे केलं आणि त्यांना खूप आवडलं घरबीर. माझ्याकडे आले. माझ्याकडे तर काही कोणी आलं नाही. अरे म्हणे काय गोष्टी करतो म्हणे, काका येऊन गेले 2 दिवस तुझ्याकडे मुक्कामी होते. म्हटलं असं कसं काय. म्हटलं असेल. म्हटलं मी चौकशी करतो, मी बाहेर गेलेलो होतो. तर आमचे शेजारी जे काका राहतात ते फॅक्टरीत होते, अनंत नाईक म्हणून. आणि काका त्यांच्याकडे थांबले होते आणि त्यांच्याकडून बाकीची चौकशी करून मग त्यांनी सांगितलं. मी त्यांना विचारल्यानंतर की म्हणे अरे ते माझ्याकडे होते, तू काय आणि मी काय, म्हणे आपण वेगवेगळे आहोत का. म्हणून मी त्यांना सर्व माहिती सांगितली. ते माझ्या परिचयाचेच आहे. ओके. त्यानंतर होकार झाला आणि त्यांचं लग्न झाल्याचं मला लग्नात बोलवलं नाही यांनी. लग्न झाल्यानंतर मग मला समजलं की अरे लग्न झालेलं आहे. बघितलं, ते लक्षात ठेवा सर तुम्ही. असे एक नाही बरं मॅडम, प्रिया अशी दुसरी केस आहे. अच्छा. आपले देशपांडे सर सुद्धा, हा. देशपांडे सरांचे सुद्धा मिसेस आणि ह्या दोघी क्लासमेट. आणि या दोघी जणी माझ्या बरोबर भुसावळला तिथे कॉलेजला अपडाऊन करायच्या. म्हणून अपडाऊनचे आमचे असल्यामुळे मी सिनियर होतो. आणि हे सर्व मग आमच्या ओळखीच्या झालेल्या नाही, आपल्या गावाकडच्या मुली आहेत, त्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. हा सर्व त्याने पण मी लग्नाला बोलवलं. त्याच वर्षात त्याचंही लग्न झालं, याचंही लग्न झालं. पण काय मी पाहिलेली होती. आता परत आपण विचार करू. तर ही अशी त्यावेळेपासून जी ओळख आमची वाढत गेली आणि कौटुंबिक सर्व आहेत. नंतर ओळखी निघाल्या. त्यांच्या आईच्या मावशी होत्या, त्यांचं जे बोरकरांचं ते माझ्या मावस सासूंकडून त्यांची ओळख, ते सर्व ओळखी वाढत गेल्या. आणि मित्रत्वाचं तर पहिल्यापासून आमचं नातं होतं. त्या मित्रत्वाच्या ज्यातून कौटुंबिक नातं सुद्धा जुळलं गेलं. आणि एक छान माणूस, मित्रांना जपणारा, आनंदी. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे आपण म्हणतो की सरस्वतीचं जे आहे ते त्या दोघांकडे. मॅडम जे लिहितात, लिहिण्यानंतर पेपरला जाण्याच्या आधी ती आमचे वसंतराव व्हॉट्सअपला टाकतात, हे येणार आहे बरं, हा लेख येणार आहे बरं. अरे म्हटलं थँक. मस्त मी त्यांना थंब द्यायचो, खूप छान आहे. आम्हालाही बरं वाटायचं की नाही, आमच्या पहिला आनंद आहे की आमच्या गावाकडची मुलगी इथे येऊन, आणि ती पहिल्यापासून हुशार होती, खूप हुशार. म्हणजे कुठल्या तरी शैक्षणिक संस्थेचं मी खऱ्या अर्थाने सांगतो की दुर्भाग्य आहे की तिला परमनंटली जॉब कुठे मिळाला नाही. पण ती खरंच हुशार. NTS ला आहे, स्कॉलरशिपला, त्यांना स्कॉलरशिप दोन्ही मिळालेल्या आहेत. म्हणजे हुशार घरामधून असून सुद्धा नसतं एखादा. पण तो एक चांगला झाला की तिथे जर ती असती शाळेत, तितका वेळ तिला मिळाला नसता. आणि वसंतरावांनाही आमचं म्हणजे त्यांच्या कलेला अजून जोपासना तिच्या थ्रू, त्यांचं आपण म्हणतो ना लिखाणाची सवय ही वाढत गेली. आणि पहिल्यापासून वसंतराव, मला आज समजलं तुम्ही रिपीट 10वी केली, 12वी नापास झाले. पण सगळ्यांना एक सांगू शकतो ताई मी की आमच्या इकडे एक डॉक्टर होते, काका ओळखत असतील, वरणगावमध्ये त्यावेळेस शिंदे डॉक्टर म्हणून होते. ते नेहमी म्हणायचे की मी MBBS करताना लोक 5 वर्षात करतात, मी 8 वर्षात केलं. पण म्हणे ते रिपीट करून करून त्यांचा इतका हातखंडा होता की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिले ते ॲनेस्थेशियाचं सेपरेट न कोर्स करतात, त्यांना खास सर्वीकडून बोलवलं जायचं. आणि त्यांचं निदान इतकं चांगलं होतं की ते जे सांगतील त्याला चांगले चांगले मास्टर्स सुद्धा, डॉक्टर्स तिथे ते आत आले म्हणजे ते काहीतरी सांगणार आणि येणार. म्हणून
शाळेमध्ये ते गणित शिकवतात, ते सायन्स चांगलं शिकवतात, ते इंग्लिशचं आहेच आहे, म्हणून त्यांचा अभ्यास जो पक्का झाला ना, हा त्याचं कारण आहे वसंतराव. मी तुमच्या ह्याबरोबर मी तुम्हाला सुद्धा त्याला जोडीदार आहे. सहलीचा आनंद आहेच पहिल्यापासून. म्हणजे रजला असताना आम्ही मी आमचे भांगे सर आहेत, नरसकर सर आहेत, तारे मॅडम आमच्या वेळेस आम्ही जॉईन झालो त्यावेळेस तिथे होत्या. आणि सहलींचं इतकं लांब याच्यातून होतं, प्रिया होतीच त्यावेळेस. पण सहल ठरवायला जायचं ना, तर न्यायची सहल तर त्याच्या आधी 2 दिवस आम्ही 4 जण गाडी घेऊन आम्ही सर्व फिरून यायचो. पण मॅडमचं आम्हाला एकच असायचं, तुम्हाला मी 24 तास देणार आहे, 24 तासाच्या आत तुम्ही सर्वीकडचं ठरवून आलं पाहिजे. आम्ही सकाळी 5ला निघायचो आणि कोल्हापूर करून कोकणात जायचो. आणि त्या याच्यामध्ये प्रत्येक सहलीची व्यवस्थित, पण ते जाताना कुठे थांबलं पाहिजे, आपण काय पाहिलं पाहिजे, दरवर्षी जाणार आहोत तर त्या एरियात काय पाहिलं पाहिजे, याचा अभ्यास पैठणकर सर, भांगे सर हे करून ठेवायचे. आणि मग बाकीची व्यवस्था मग आम्ही असायचो. हे म्हणायचे चला 18 तासामध्ये 20 तासामध्ये आम्ही सर्व सहल ती ठरवून आम्ही यायचो. हे प्रत्येक वर्षी आम्ही जवळपास कितीतरी वर्ष बरोबर कोरोनापर्यंतच्या ह्याच्यात आम्ही ते बरोबर करत होतो. त्याच्यामुळे पैठणकर सरांचा फिरण्याचा आनंद जो आहे, आणि आमच्या बरोबर आहेत पण आमच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा ते जात असतात. आणि तिथलं आले की सांगतात की नाही असं असं आहे, ह्या ठिकाण खूप चांगलं आहे बरं का, ह्याच्यातून आपण गेलो पाहिजे. आणि काय वाचलं आहे हे दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये येऊन सांगणार. म्हणजे प्रिया म्हणाले की तुमचं स्टाफ रूम तुम्हाला महत्वाचं की वर्ग. मला नाही आठवत की ते आणि मी कधी स्टाफ रूम मध्ये आम्ही बसलेलो असायचो. आम्ही आमची स्टाफ रूम दुसरी तयार केली होती की जी भंगार खोली होती, ती स्टाफ रूम आम्ही तयार केली. आणि आज ती त्या शाळेतली सर्वांची खास स्टाफ रूम तिथे झालेली, ती अजून सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक अडीअडचणी खास करून सरांनी त्या नेहमी जाणून घेतलेल्या आहेत. आणि त्यांची देण्याची जी वृत्ती आहे, संस्थेच्या जवळपास सर्व शाळांमध्ये सरस्वतीची मूर्ती सरांनी दिलेली आहे. रामाच्या मूर्तीचं तर आपण याच्यावर पाहिलेलंच आहे, पण जवळपास सर्व शाळांमध्ये सरस्वतीची चांगल्या मूर्त्या सरांनी प्रत्येक शाळेला त्यांच्यातर्फे त्या ठिकाणी भेट दिलेल्या आहेत. असे आमचे वसंतराव आहेत, त्यांनी मला कालच सांगितलं, फोन आमचा जवळपास पाऊण तास आम्ही बोलत होतो. ते मला म्हणाले मी जॉईन झालो. म्हणे कुठे झाला? म्हणे रुमठाला. आणि म्हटलं काय जॉईन झाला? आता तर रिटायर झाला आणि काय जॉईन झाला? परत तिथेच तू परत गेला, दुसरीकडे तरी जायचं ना? नाही म्हणे तिथे BLOना शिक्षक नाही आहे. आणि जयंत आणि टिळे मॅडम आलेले आहेत आमच्या. टिळे मॅडम तिथे मुख्याध्यापिका आहेत, आम्ही सहकारी आधी शिक्षक होतो, त्यामुळे तिथे त्या पोरांची फार अडचण आहे, तर मी तिथे जाणार आहे. त्याच्यासाठी मला वाटतं सर त्या पोरांच्या खऱ्या अडचणीसाठी तिथे रुजू झालेले दिसतात. सकाळची शाळा असते म्हणजे सर सकाळी 5ला उठतात, ते तिथे जाणार आणि येता येता परत आपल्या जुन्या नाशकातून चक्कर मारून सर येत असणार, हे नक्की असणार आहे. आणि जसं सर म्हणाले की मागच्या ह्याच्यात जर गेलं तर कुठे असणार आहे? तर इगतपुरी. कारण प्रत्येकाची कुठल्याही नोकरी कुठेही करू आपण, पण आपण जिथे जॉईंट होतो ना तिथे एक वेगळं नातं आपलं तयार होत असतं. हे प्रत्येकाचं आहे, माझं सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा आहे, आमचे सर्व शिक्षकांचं असणार आहे. मी रुमठाला जॉईन झालो होतो, त्याच्यामुळे मी सर्व शाळांमध्ये फिरून आलो. रजमध्ये सर्वात जास्त वर्ष तिथे काढलं. पण मला अजूनही कोणी म्हटलं तर मी सांगतो नाही, माझी रुमठा हायस्कूल ही पहिल्यापासून आहे, चांगली आहे. आणि काळानुरूप आता आजूबाजूला खूप शाळा झाल्या, त्याच्यामुळे संख्या कमी झाली, पण तिथे अजूनही जे विद्यार्थी ज्यांना शिक्षणाची गरज आहे असे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतात. आणि सरांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे आणि सरांचा शिकवण्याचा सुद्धा लाभ त्या विद्यार्थ्यांना होईल याची मला नक्की खात्री आहे. कारण तिथले अर्धे अधिक मुलं माझ्या घराच्या जवळपास राहतात आणि रोज सकाळ संध्याकाळ फिरताना ते मला भेटतात. तिथे मी नक्की सरांना विचारणार, त्या पोरांना विचारणार की असे नवीन सर आले, तुला कसे वाटतात, ते काय शिकवतायत की नाही, तर दुसऱ्या गोष्टी सांगतात. त्याच्यामुळे सरांची सेकंड इनिंग ती जास्त वेळ नसावी असं मी नक्की म्हणेन. लोक म्हणतील मोठी इनिंग असावी, पण त्याच संस्थेमध्ये परत इतके वर्ष काढल्यानंतर परत तिथे द्यायचे. सरांचं माझं थोडे मतांतर त्या बाबतीमध्ये आहे,
पण सध्या त्या शाळेला गरज आहे म्हणून सर त्या ठिकाणी आहेत. असं सर आता आम्ही बरेचसे मित्र रिटायर झालेलो आहोत, तर आम्हाला शनिवार रविवार किंवा रविवार परत आमचा फिरण्याचा, एक कुठे आजूबाजूला फिरण्यासाठी जाण्याचा सरांचा आणि आमचा तसा एकत्रित योग येईल लवकर असं मी सर्वांना सांगू इच्छितो, आमच्या मित्रांनाही सांगू इच्छितो. आणि योगिनी आमची खरंच आहे, आम्हाला बोलायला लागतं, आमच्या तिकडच्या लोकांना खूप बोलावंसं वाटतं. आणि आम्ही खूप वेळा पाहतो, आम्ही तर खूप वेळा त्यांची मजा पाहिली. आम्ही दोघांनी नवरा बायकोनी गावात राहायचे, तर हे फिरायला संध्याकाळून निघाले ना, आमची वसंतराव पुढे असायचे आणि योगिनी पाठीमागे असायची आणि आम्ही बोलत बोलत असायचे. असे 4 ते 5 वेळा असा आमचा अनुभव की आम्ही त्यांच्या पाठीमागे, आम्ही त्यांच्या मागे गेलो. म्हटलं पाहणे ही बोलत चालली आणि तो शांत. देव बरोबर घडवतो. जोड्या ज्या असतात ते अगदी दोघीच खूप, सगळे दोघेही बडबडणारे असले ना तर मग शब्द एकमेकांवर आदळतात. तसं काही तिथे काही नाही आहे. त्याच्यामुळे खूपशे छंद सरांना आहेत, पुस्तकं वाचनाचे आहेत, तिला पण आहेत, लेखनाची आहेत. लेखनाची आवड काकांमुळे तिच्यामध्ये ती नक्कीच आलेली. आणि यश तर आमचा चॅम्प आहे, तो बॅडमिंटन खेळायचा. त्यावेळेस सरांनी विचारलं कुठे, त्याला काय लावलं, तुझ्या तिकडेच नाशिक जिमखाना आहे, बॅडमिंटन खेळ, ऍक्टिव्ह होईल. आणि चांगला विद्यार्थी तो, म्हटलं तर एक खेळाडू सुद्धा चांगला आहे आणि आता इंजिनियर सुद्धा तो त्या ठिकाणी चांगला आहे. आणि मुलगा तर आहेतच. आता 26 वर्षाचा झालेला आहे तो. आता सर त्याचं पाहण्यासाठी सुरुवात करा तुम्ही. म्हणजे सर या लग्नात तुम्हाला नक्की बोलवतील. नाही बोलवलं तरी मी तिथे जाऊनच बसेल तिथे. त्याच्यामुळे माझा हक्काच आहे ठिकाणी. मी परत एकदा आमच्या जोशी परिवारातर्फे सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप दोघांनाही, यश तर आहेच, यशमुळे त्या दोघांचं सुद्धा आरोग्य त्या ठिकाणी त्यांना लाभो. त्यांच्या अजून ज्या फिरण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी तिथे तो छंद जोपासावा. जसं मी आधीच म्हणले ना, वन्स अ सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर, तसं आहे सरांचा. जिथे जिथे असं वाटणार आहे की आतून ज्ञानदान करण्याची मला वाटतं वृत्तीच सरांची झाली आहे. त्यामुळे इतक्या लवकर सेकंड इनिंग सर संपवतील असं काही मला वाटत नाहीये. अजून भरपूर वर्ष आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचं प्रेम मिळत राहणार आहे. आता मी विनंती करेल बागुल सरांना, दिलीप बागुल सर. हां, अच्छा अच्छा. त्याच्या आधी मी खटाळकर सरांना विनंती करेल, त्यांनी यायचं. ते खास या ठिकाणी नगरहून इथे आलेले आहेत. त्यांचं खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. येस. मंचावर उपस्थित पैठणकर दाम्पत्य, सौयोगिनी आणि वसंत पैठणकर सर, एक BBC वर एक पॉडकास्ट असतं आणि त्या पॉडकास्टमध्ये योगिनीताई आणि सर कधी कधी असतात. योगिनीताई त्या तर क्लासच्या मॉनिटर आहेत. तर त्यावेळेस आमची ओळख झाली. साधारण 4 वर्षापूर्वी आमची ओळख झाली. त्यांची देवी आमच्या गावाकडे आहे आणि त्यानिमित्ताने ते आले. आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की माणूस जोडण्याची जी त्यांची कला आहे ती त्यांनी लगेच सरांनी खूप आपलंसं करून घेतलं. एक स्नेह निर्माण झाला. त्यांच्याकडे बघताना मला ही गोष्ट कळाली की ते खूपच म्हणजे की योगिनीताई ज्या आहेत त्या म्हणजे असं जर खळा झरा असेल तर सर एकदम असा एक धीर गंभीर असा डोह आहे की बऱ्याच जणांनी सांगितली त्याचा अंत कोणी लागत नाही. पण आज बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांचा जो मिश्किल स्वभाव असेल किंवा ते मित्रांमध्ये खूप बोलतात, माझ्याशी पण ते बऱ्यापैकी बोलतात, मला खूप बरं वाटतं. पण जे सुरुवातीचं जे इम्प्रेशन होतं की खूप ते धीरगंभीर आहेत वगैरे. आणि खूप छान आज कार्यक्रम झाला, संगीतमय सुरुवात झाली. निवेदिका आहेत छान, त्यांनी खूप यशनी खूप छान सगळं अरेंज केलेलं आहे. तर मी त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप, आणि खरं म्हणजे आपण सेवानिवृत्ती म्हणतोय आणि पूर्णविराम तर सोडा, सरांनी स्वल्पविराम पण नाही दिला आणि तीच इनिंग कंटिन्यू केली आहे. तर त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. चॉकलेटचं गाव
अतिशय गोड गाव आणि एवढं गोड गाव आम्ही कुठे जगात असेल असं मला आता वाटत नाहीये. तुझ्या कॉलनीत राहायचा ना, ते खरं सांगितलं योगिनी ताई, आपलं ताईने बरोबर सांगितलं. कारण की वडील अगदी करडे शिस्तीचे होते. कारण की पैठणकर साहेब म्हणजे एक नाव होतं गावात, आहे की नाही. म्हणजे ते पर्सनल असिस्टंट होते तिथल्या मॅनेजरचे. आणि त्यांचा जो आविर्भाव असायचा पैठणकर साहेबांचा, म्हणजे वसंतरावच्या पप्पांचा, तुम्ही एक अगदी वेगळा आविर्भाव होता रावळ गावात. आणि अशा शुगर फॅक्टरीच्या गावामध्ये आम्ही लहानचे मोठे झालो. पण गाव इतकं गोड होतं. आणि हे जे आता चाललंय ना की तो खूप गंभीर आहे, खूप गंभीर आहे, मी मागे हसत होता. हा गंभीर हे सांगितलं म्हणजे शोध कोणी लावले काही कळालेलंच नाही आम्हाला. कारण की ते सुमडीत काय कोंबडी मारायची हे तंत्र त्याच्याकडूनच शिकायचं आम्हाला. पण कळतच नाही कोण बोलतंय असे की तो गंभीर आहे असं. ते घरी गंभीर असेल तो, पण बाहेर गंभीर नाही. आता सुद्धा मालेगावात येतो आम्ही, भरपूर फिरतो, सगळे मोहल्ले फिरतो. मालेगावात कुठे चहा चांगली मिळते, भारी मिळते, हे माझ्यापेक्षा त्याला माहिती आहे. कारण की आम्ही फिरलोय भरपूर. कॉलेजला असताना लेक्चरला बंक मारायचं, छानपैकी मॅटेनी शो बघायचा, हे सगळे म्हणजे उद्योग वगैरे काय म्हणूया असे झालेलेच आहे. आणि याला काय की रावळगावला अगदी अशोक सराफ असतील, अरुण सरनाईक असतील, असंख्य कलाकार. एक मांदियाळी असायची, नाटकांची जी मांदियाळी रावळगावात झाली, तो जो संस्कार झाला नाटकांचा, संवादांचा, लिहिण्याचा, जो रावळगावात वाढला, तो कलंदर आणि बिलंदर असणारच, थोडा तरी असेल, म्हणजे त्याचा कलर तसा असणारच. कारण की इतकी नाटकं आम्ही बघितले. एक ठरलेलं असायचं, पहिल्या दिवशी कीर्तन, मग ओळीने 8 नाटकं, 9व्या दिवशी ऑर्केस्ट्रा, आणि मग गणेश विसर्जन. खूप भारी वाटायचं. आणि तो माहोल आजही असा हिंदोळा घेतो. आणि मनामध्ये त्याचा जो एक इमेजेस आहे अशा गोड आहेत. वसंतरावचं एकच सांगेल की हा अगदी सरळ माणूस आहे. जसा प्रवाह आहे त्याच्या मनात असं काही कडी कुपट नाही, काहीही नाही. अगदी जसा एखादा ओढा वाहत असतो तसा तो वाहतो आणि बोलतो. वाटलं की फोन करायचा, मालेगावला वेळी अवेळी येतो. मागच्या आठवड्यात पण होता तो. आणि त्यांना माहित नसतं पण येणं होतं. ते खूप भारी आहे. आणि हा जो प्रवाह त्याने ठेवलाय ना असा, तसाच त्याने ठेवावा. आणि राहिली गोष्ट आमच्या योगिनी वहिनींची, तर त्या निखळ आहेत. काय आहे ना ते मनातलं ते सगळं व्यक्त करून टाकायचं, काय होईल ते पुढे बघूया आपण, असं आहे. काही मनात काही कुठलं काही आढी नाही, काही नाही. हा, बोलण्याचं व्हॉल्यूम आता थोडंफार असणारच ना, काय थोडा व्हॉल्यूम इकडे तिकडे चालतो आणि ते सवयीचं झालंय आम्हाला. पण मजा येते. त्यामुळे हे जे काही असे हेलकावे आहेत, हिंदोळे आहेत वसंतराव आणि योगिनी वहिनींच्या जीवनामधले, हे खूप भारी आहेत. त्याने असंच राहावं. जरी चहा प्यायला नाही सांगितलं तरी भरपूर बाहेर चहा प्यावा आणि भरपूर फिरावं. राहिली गोष्ट कपड्यांची, मला कळत नाही दर 2 महिन्यात कशासाठी कपडे लागतात. दर 2 महिन्यात कपडे, कपड, हा मला कळतच नाही की हा, अरे हा मी त्याला म्हटलं, अरे हा कलर वापरलाय तू, कुठे वापरलाय? ते 5-6च आहे शर्ट माझ्याकडे, हा 7वाच घेतोय. म्हणजे आता मालेगावातली अशी स्थिती आहे की सर्वेश्वर काय आणि गगराणी काय, जेवढे काही शॉप्स आहेत तेवढे सगळे आमचे हिंडून झालेले आहेत. आणि मसाल्याचे पदार्थ, मला कळत नाही की नाशिकला एवढे पदार्थ इथे नाही का कुठे मसाल्याचे तुमचे पदार्थ नाशिकमध्ये की दुकानं वगैरे, पण नाही, ते फिरायला मिळतं. ही जी भटकंती, हा जो फिरस्त्यापणा आहे ना, हा जगण्यात पाहिजे. हे जगण्यात पाहिजे आणि हे त्याच्याकडून शिकावं. म्हणजे उगीच गंभीर, फार गंभीर काहीतरी स्ट्रेसमध्ये, म्हणजे ताणाचं तण वाढू द्यायचं आणि त्या तणामध्ये रममाण वाहणारी एक पिढी तयार झाली आता, की ताण आपणच निर्माण करायचा, त्या ताणाचा तण वाढू द्यायचं, त्याच्यात मनसोक्त हिंडायचं. असं जे आता सध्या चाललंय त्याचं तसं नाही आहे. ताण तण दोघंही नसतात. मस्तपैकी फिरायचं आणि मित्रांना फोन करायचं आणि मजा यायची, म्हणजे खूपच भारी. त्यामुळे
त्याने हा जो त्याचा जो सजीवता आहे त्याची जी जिंदगी अशी जिंदा दिल अशी जिंदा दिली त्याने तशी ठेवावी. आणि मी शुभेच्छा देतो, आरोग्य उत्तम ठेवावं. फक्त प्रॉब्लेम आमच्या टेलरला येतो, प्रॉब्लेम येतो टेलरला. पण त्याला मी तर भारी टेलर दिला, इम्रान नावाचा मालेगावचा, आमच्या 1000 खोलीतला चांगला टेलर दिला. कारण की टेलरला इश्यू केव्हा येतो की बाबा शोल्डर छोटे आणि हे मोठं, म्हणजे आणि गणपती बाप्पा सगळे ते मोठं असल्यामुळे शर्टला फिटिंगला प्रॉब्लेम येतो, हे सोपं नाही येते. त्याच्यामुळे मी एक्सलंट टेलर दिलाय की बाबा टेलरमेड कपडे आणि प्रॉपर कपडे हे वसंतरावांचे शौकीन आहे. त्यांनी तसंच रंगीबेरंगी कपडे घालावेत आणि जे आत्ताचं आयुष्य योगिनी बहिणींबरोबर ते तसं ठेवावं हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. फक्त आरोग्याकडे जरा लक्ष द्यावं आणि मी जसा फिट दिसतोय तसं त्याने फिट दिसण्याचा प्रयत्न करावा. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी यशचे आभार मानतो. आणि यशचं हे सगळं त्याने खूप भारी मॅनेज केलेलं आहे. आणि कमी बोलतात वगैरे असं काही नाही, तो भरपूर बोलतो, असंच त्यांनी राहावं. आणि योगिनी बहिणींना मी आरोग्याकडे जरा लक्ष द्या, जास्त लक्ष द्या आणि छानपैकी असेच राहा आणि असेच दिसा. थँक्यू व्हेरी मच. मालेगावच्या वेगळ्या आठवणी, इगतपुरीच्या वेगळ्या आठवणी आणि यानंतरही बऱ्याच आठवणी सर अशाच क्रिएट करत राहणार आहेत. आणि मला वाटतं सर, जसे विद्यार्थी तुमची खरी कमाई आहे, हे सगळे माणसं पण तुमची खरी संपत्ती आहे. सरांच्या मला वाटतं या जिंदादिल स्वभावासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. आणि सरांना एक वाक्य अगदी परफेक्ट जातं की आयुष्यातल्या सगळ्या टप्प्यांचा आनंद घेणारा हा बहरणारा वसंत ऋतू आहे. मला वाटतं की ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आता आपण बोलवणार आहोत सरांच्या मामींना. त्यांनाही आजच्या दिवशी आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मी विनंती करते सरांच्या मामींना, त्यांनी यायचं आहे आणि आपल्या या लाडक्या वसंताबद्दल जरा आम्हाला गुपितही सांगायचे. खरं मला वाटलं होतं आपल्याला त्याच दिवशी बोलायचा चान्स मिळेल, पण नाही. कालपर्यंत वाटलं होतं की तो सांगेल मामी तू बोल, अरे मला बोलता येतं, मी शिक्षिकाच होते. पण नाही, त्याला भीती वाटली का मामीबद्दल काही गॅरंटी नव्हती, काय माहिती तिला बोलता येतं का. शेवटी मी आता सांगितलं मनीषाला मला बोलायचंच आहे. कारण त्याचे जे सगळे अनुभव सांगितलेत ना ते सगळे मोठेपणीचे सांगितलेत. लहानपणीचे अनुभव सांगणारं कोणीच नाही आता. आणि मी पाहिलेलं लहानपणी माझ्याकडे यायचा, माझ्या दुसऱ्या आमच्या म्हणजे तो यायचा मामा मामींकडे. त्यामुळे त्याचे ते अनुभव कोणाला माहिती नाही. पैठणकर सर आणि वसंतराव वगैरे हे काही नावं आम्हाला माहिती नाही. खरं हे अगदी नाहीच कानावर आमच्या पडत. आमचं नेहमी बाल्या म्हणूनच आम्ही त्याला म्हणतो आणि म्हणून बाल्या तर आमच्या तोंडात नेहमी बोलताना बाल्याच येणार. आम्ही पैठणकर सर किंवा वसंतराव वगैरे म्हणू शकत नाही, बाल्याच म्हणणार. तर हा बाल्या लहानपणी माझ्याकडे नेहमी यायचा आणि मी आले तुरेच करणार त्याला, अहो सर वगैरे ते कोणी जमणार नाही. तर हा नेहमी यायचा. खरं काही तो फार वात्रट वगैरे नव्हता, का कोण जाणे. मी शहरातली होती, तो तिकडून येत होता म्हणून छान वागायचा, सगळं ऐकायचा वगैरे वगैरे ऐकायचा. त्याचा मला अभ्यास सुद्धा घ्यावा लागायचा. काय त्याचे काका जे होते वडील ते अभ्यास घ्यायचे आणि थोड्या वेळ जायची बाहेर आणि मग मला म्हणायचे तू घे त्याचा अभ्यास. आणि त्याचा अभ्यास घ्यायचा म्हणजे कसा घ्यायचा, तो जर 4थीतून 5वीत गेला तर 4थीचा अभ्यास सगळा घ्यायचा आपण, 5वीतून 6वीत गेला की 5वीचा अभ्यास घ्यायचा. हे सगळं मागचं आम्ही घेत बसायचो. हो, हे सगळं मागचं. तो त्याला कंटाळा येत होता का नाही ते काही बघत नव्हतं, पण तो अभ्यास आम्ही घ्यायचो. नंतर बुद्धिबळ खेळायचो आम्ही. ते कोणाला माहित नसेल, त्यालाही आठवत असेल का नाही कोण जाणे. तो त्याचा मोठा भाऊ बाबू आणि मी आम्ही बुद्धिबळ खेळायचो नेहमी. नंतर मलाही नोकरी लागली, मी कामावर शाळेत जायची वगैरे, डीएड वगैरे बाहेरचे माझे उद्योग.
मग हा यायचा. माझी लहान मुलगी अतिशय छोटी होती. मग मी तिला नवीन कपडे घालायचे नाही, अमुक करायचं नाही असं सांगितलेलं असायचं. मी गेली की ती बाल्याच्या मागे लागायची. तोच फ्रॉक दे, तोच फ्रॉक दे, तेच कर. आणि बाल्याला ऐकल्या वाचून गत्यंतर नसायचं. मग बाल्याने तो फ्रॉक घालून द्यायचा, पावडर लाव. आणि पावडर बिवडर तर लावली हो, पण त्याच्यापेक्षा आणखी ती त्याला करायला लावायची, माझ्या डोळ्यात काजळ घाल. आणि ते काजळ तो कसा घालत असेल मी काही घरी पाहिलं नव्हते, त्यामुळे छान काजळ घातलेलं असायचं. तेव्हा काजळ त्याला आठवलं की नाही काजळ घालायचा. आणि मग शूज वगैरे घातले आणि बाहेर एकदा घेऊन गेली, मेन रोडला घेऊन गेली. पैसे त्याच्याजवळ आहे नाही, कारण तो शाळेतला लहान मुलगा होता. आणि त्याच्या मागे लागली की मला हीच बाहुली पाहिजे, मला हीच बाहुली पाहिजे. पण त्याने काही न बोलता बाहुली घेऊन दिली. गोदेवरच बसायची. आला की चॉकलेट आणले का नाही रावळगावून, चॉकलेट हे पाहिजेच असायचे त्याच्याकडून. आणि ती लहान होती ना, तिला आम्ही झोळी बांधली होती, झोका. तर झोका दे, तू मला झोका दे. आणि तो सुद्धा तिथे आमचा पलंग असायचा, समोर झोका असायचा. तर तो झोका तू दे, पण त्या झोक्यासाठी बसून नाही द्यायचा, तू माझ्या समोर उभा राहा आणि मग झोका दे. आणि म्हणून त्याला ती उभं करायची आणि खूप झोका द्यायला लावायची. पण त्याने कधीही तक्रार केली नाही, कंटाळा केला नाही. छान पैकी दोघांचं चालायचं, खेळायचे, चालायचं. नंतर काय व्हायचं, आधी त्याच्या ह्या रावळगावून यायचे. त्याला उकडलेला बटाटा खूप खायला आवडायचा. मी जर ती भाजी चिरायला घेतली तर इथे येऊन बस, तिथे येऊन बस, तिथे येऊन बस. काय बाल्या, मी म्हणायचे बटाटे पाहिजे ना, मग पडायला त्रास देईल. आणि मग द्यायचा बटाटा किंवा आळूच घेऊन पडायचा बटाटा. पण त्याचा अभ्यास घेतलेला आहे, बाकी काही त्याच्या खोड्या वगैरे नाही आम्हाला माहिती एवढ्या. काही डीएडच्या गोष्टी ऐकलेल्या आहे, डीएड कॉलेजला असतात त्या नाही सांगणार मी. त्या गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत, आपण वाटल्यास एकदा बसतो आणि सांगतो, त्याने सांगणार. पण केव्हाही पण सकाळी सेडा पूजेला इकडे आला की भाजी, माझी ही भाजी काढून घे, ती भाजी काढून घे, असं कर. पण आला की चहा सुद्धा घेत नाही. सगळे म्हणतात बाहेर चहा बी पितो, पण आमच्याकडे चहा नाही, काही नाही. कारण त्याला माहितीये मामी आता चहा करून दे, पण ते बिन साखरेचा किंवा योगिनीला सांगेल वगैरे वगैरे. पण मग तो चहा सुद्धा घेत नाही योगिनी आमच्याकडे, हे लक्षात ठेव. शुगर, त्याच्यामुळे चहा सुद्धा काही तो घेत नाही, काही नाही. बसणार, काय बोलायचं असेल 2-4 वाक्य तेवढा बोलेल आणि आपला आपला मोबाईल काढेल, नाही तर पेपर घेईल, बसेल, तासभर बसेल, 2 तास बसेल. बाल्या पोहे तरी करू का रे, नाही मी खाऊन आलो. बाल्या अमुक खातो का, नाही मी खाऊन आलो. बाल्या काहीही करणार नाही, गप्पा मारणार नाही. तो मोबाईल असं वाटतं कोणीकडून ते मोबाईल आले घ्यावे आणि फेकून द्यावे, पोरं आपल्याकडे तरी बघतील. काय भेटायला आले तर बोलावं ना, मित्र म्हणतात बोलतात बहुतेक तर मामांवर गेला असेल. मित्रांमध्ये बोलायचं, खूप फिरायचं बाहेर, आणि घरी मात्र काहीच नाही. मग बायका आपल्या ओरडतात. तर तसं काही करू नको आता बाल्या. आणि योगिनी, तो घरी असल्यानंतर त्याला बोलायला चान्स दे, हे मी तुला सांगते. तुला सांगते, तो घरी असताना त्याला बोलायला चान्स दे. आणि त्याला पण बोलू दे. आणि असं सगळे म्हणतात आहे ना, तर ते खरं आहे का खोटं आहे ते बघ आता तू. इकडच्या पुढच्या आयुष्यात तो बोलतो म्हणून आम्हाला माहिती नाही बोलत तो. हो, पण आता इथून पुढे तू सांग खरंच बोलतात म्हणून. एवढे सगळ्यांनी सांगितलंय तर बघूया काय ते. चालेल, फार वेळ झालेला आहे. थोडेसे मामी म्हणून आणि मला पण बोलता येतं
हे त्याला दाखवण्यासाठी मला खूप वाटायचं कधीतरी तो शाळेत मला बोलवेल एखाद्या कार्यक्रमाला, मामी येते का तू, आमचा कार्यक्रम आहे बोलायला काही. कधी नाही. मला नेहमी वाटायचं की बहुतेक काळजी त्याला काही हे नसेल आपल्याबद्दल, खात्री नसेल. बस खूप वेळ झाला. हो लोक इथे आहेत म्हणजे अगदी क्या बात आहे. आमचे महत्वाचे व्यक्ती राहिलेत. आता बोलवूयात नरसकर सरांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नरसकर सरांचे जिगरी दोस्त, त्यामुळे सरांकडनं अजून काहीतरी आगळं वेगळं ऐकायला मिळेल आता आपल्याला. धन्यवाद. मी आगळं वेगळं असं काहीच सांगणार नाही. आतापर्यंत त्यांचे मैत्रीचे किस्से ऐकलेत, त्याच्यानंतर त्यांचं अध्यापन कौशल्य आपण पाहिलेत. एक चांगले मित्र म्हणून आम्ही नेहमी सोबत राहिलो. पण आमच्या दोघांच्या आयुष्यातला एक फार महत्वाचा प्रसंग आहे, तो म्हणजे त्यांचे जे वडील आणि माझे वडील यांचा स्वभाव जो आहे जवळपास एकदम सारखा आहे. आता त्यांच्या स्वभावात हा भूतकाळात गेलेला आहे आणि मी सध्या वर्तमानात ते अनुभवतोय. तर आमची मैत्री अशी की आम्ही रजे विटकोला जेव्हा भेटलो तर शाळा सुटल्यानंतर आम्ही इथंच फिरायचो इकडे तिकडे. आणि फिरण्यामागचं काय कारण असायचं आमच्या दोघांनाही माहित नसायचं. एकदा आम्ही शाळा सुटली बाहेर पडलो की मग त्यांचं म्हणणं असायचं की चल रे इकडे जाऊ, चल रे तिकडे जाऊ. मग आम्ही फिरायचो. आणि त्यांना गाडी चालवता येत नव्हती आणि मी गाडी चालवण्यात एक्सपर्ट होतो. आणि मला गल्लीबोळ सगळे माहीत होते नाशिक रोडचे, आणि नाशिकचं त्यांना माहीत होतं. त्यामुळे आम्ही आनंद घ्यायचो तो जो शाळा सुटल्यानंतर जे काही आहे. नक्कीच ते मला बरेच गायडन्स खूप चांगलं करायचं. तर त्यांच्या वडिलांच्या स्वभावाचा एक अनुभव आमच्या दोघांना आलेला. ते मला नेहमी सांगायचे, अरे माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहे असं तसं. तर आम्ही तो असं लांबून लांबून अनुभवायचो. तर एक प्रसंग सांगतो. तर ते म्हणे, अरे विसर्जनाचा दिवस आहे, आपल्याला लवकर घरी जायचंय. आम्ही शाळेतून निघालो तर म्हणे तेवढ्या वेळात गेलं पाहिजे आपल्याला घरी. म्हणलं मी आहे ना, मग काय काळजी करायची. पण मग ते काय माहिती ना, आम्ही निघालो नक्की. मग निघता नाही आणि विसर्जनाच्या अगोदर आपण पोहोचलो पाहिजे घरी. मी गाडी चालवतोय, ते बसलेले मागं. आम्ही निघालो, घरी पाहिलं, घरी पोहोचलो एकदाच. म्हटलं त्याने ते विसर्जनासाठी गेलेत म्हणे वडील तिकडे गणपतींना घेऊन, गणपती बाप्पाला घेऊन गेलेत म्हणे गंगेवर. आम्ही तिथून जोर काढत परत गंगेवर दोघं चाललोय. ते मागे बसलेले आणि त्यांच्या वडिलांनी असं कटाक्ष टाकला, अरे हे दोघं आले वाटतं, जोडगोळी आलेली दिसते. आम्हाला दोघांना पाहिलं त्यांनी. तर मला काय वाटलं की आता हे थांबतील आमच्यासाठी. त्यांनी पाहिलं आम्हाला, तो गणपती असा हातामध्ये धरला आणि आम्हाला पाय टेकवायच्या अगोदरच विसर्जन. मला इतका अंगावर काटाच आला. म्हणे अरे रे झालं म्हणे सुदेश, आता चल फिरव गाडी. आम्ही तसंच मागे फिरलो. म्हणजे नियम तो नियम होता त्यांच्या वडिलांचा आणि तो मला आता अनुभवायला मिळतो. तर यात सांगायचं एक कारण की वडिलांना कशा पद्धतीने त्यांच्या वयात जाऊन आपण त्यांच्याशी एकरूप व्हायचं हे त्यांनी मला शिकवलं. कारण सध्या माझे वडील 86 इयर्स आहेत. ते पण फार नियमाला पक्के, ॲग्रेसिव्ह. पण मग मी बसलेला असलो ना, ते म्हणतात, पहिला प्रश्न असतो त्यांना, मला नेहमी फोन झाला, काय म्हणतो सुदेश, डॅडी कसे आहेत? अरे भेटायला ना सर एकदा. मग आले की ते माझ्या वडिलांशी बोलणार. आणि मला आहे ना जो संयम आहे, ऍक्च्युली माझा संयम फार कमी आहे, मी रागीट स्वभावाचा आहे. पण संयम जे काय असतात की त्या लोकांच्या वयात जाऊन त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांना कसं समजून घ्यायचं हे सरांनी मला शिकवलंय. हे खूप अवघड गोष्ट आहे आजच्या आमच्या, म्हणजे आता मला तरुणच म्हणावं लागेल स्वतःला. अशा आमच्या लोकांना आहे ना हे सहन होत नाही पटकन. मग ते सांगतात, अरे ऐकून घ्यायचं. म्हणजे ते सांगताना पण ऐकून घ्यायचं. पण त्याच्यात एवढा मोठा पॉज असताना मी समजून घेतो की ते ऐकून घ्यायचं. बरं ठीक आहे. म्हणजे जो संयम असतो ना तो खरंच त्यांच्याकडून मला शिक. आणि आजही ते म्हणतात ना, मी नेहमी सांगतो अरे असं झालं तसं झालं. मग ते ऐकून घेणार आणि मग अच्छा ठीक आहे, बघू आपण काय करता येईल.
मग मला लगेच लक्षात येतं, अरे हा संयम शिकवला यांनी आपल्याला. जेव्हा आईचं त्यांच्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं तेव्हा एक ते म्हणतात ना श्रावण बाळ कसं असतो, त्यांनी मला सांगितलं की अरे आईचा असा असा प्रॉब्लेम झालेला की त्यांना मेडिकेअरची फार गरज आहे. तेव्हा त्यांच्यामधला तो श्रावण बाळ मी बघितलेला आहे, मी अनुभवलेला. आम्ही दोघांनी मग कशी केअर घ्यायची ते माझ्याशी गप्पा मारायची की अरे असं आहे नंतर तसं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटपर्यंत त्यांनी आणि मॅडमनी, यश असेल आणि बाकीचे कुटुंबियांनी अतिशय म्हणतात ना मेडिकेशन किंवा त्यांची केअर कशी घ्यायची, एक मातृवत्सल पुत्र कसा असतो ना त्यांनी शिकवलं. आणि ते नंतर मला करावं लागले माझ्या आईचं तसंच सेम तसं मला करावं लागले. जसं त्यांना आईचं करावं लागलं ना सेम मलाच तसं आईचं करावं लागलेलं आहे. नंतर माझी आई निर्वतली आणि त्यांनी जे वडिलांसाठी केलं त्यांचा स्वभाव सेम मला माझ्या वडिलांचा स्वभाव दिसतो. आजही ते येतात ना तर विचारतात डॅडी कसे. आता मला उशिरा यायचं कारण काय, कारण त्यांचे मूड स्विंग खूप सांभाळावे लागतात की कुठे चालला, काय काम आहे. म्हटलं डॅडी जरा महत्वाचं, मी येतो ना. म्हटलं कुठं, पण मग ते मग सांगावं लागतं हो डॅडी असं नाही असं. मग मला आठवतं अरे सरांनी काय सांगितलं, हा संयम, अरे बा ठीक. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना की त्या वयात जाऊन विद्यार्थ्यांना समजणं सोपं आहे. एक वेळेस विद्यार्थ्यांना, कारण आम्ही रोज त्यांच्यामध्ये बसतो, पण कुटुंबात राहून कुटुंबातल्या व्यक्तींना समजून घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे जी मला अनुभवायला आली. आणि मग त्याच्यासाठी मला सरांचं खरंच एक मोठ्या भावाप्रमाणे नेहमी मार्गदर्शन लाभलं, आजही लाभले, पुढेही लाभत राहील. आणि मी एवढंच सांगेल, आमच्या मॅडम तर म्हणजे हसरा झराच आहे. त्या नेहमी बोलताना ना हसतात अधिक, म्हणजे असं वाटतं ना असं जगावं माणसाने, टेन्शनच नाही घेत. त्यांच्या सहवासात आलं ना तर मला हिरवगार झाल्यासारखं वाटतं. आणि त्यांच्याजवळ वसंत आहे व आणि संत. मला आज कळलं ते संत पण आहेत. पण खरंच आहे, कारण जो माणूस संयमी असतो ना तोच संत बनू शकतो. त्यामुळे त्यांच्या निरामय आरोग्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. सदैव माझ्या संपर्कात राहा, आम्हालाही तुमच्यासारखं जीवन जगायला प्रेरित करत राहा. पुन्हा एकदा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमासाठी त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी मनस्वी धन्यवाद मानतो. या कार्यक्रमाचा म्हणा किंवा आपण काय म्हणलो होतो तोंडी परीक्षेच्या शेवटी मला इतकंच म्हणायचं आहे की सर, शिक्षक म्हणून तुम्ही हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अक्षरं लिहिली आणि माणूस म्हणून अनेकांच्या मनात माणुसकी लिहिली. ती कुठल्याही एका पुस्तकात तशी मावणार नाही. म्हणून आजची ही उलटी तोंडी परीक्षा फक्त प्रश्नांची नव्हती, ती एका शिक्षकाला नव्यानं ओळखण्याची संधी होती. आम्हाला मामींचा लाडका मुलगा कळाला, योगिनीचा साथीदार कळाला, यशचे बाबा कळाले आणि सगळ्या दोस्तांचा, मित्रांचा जिगरी यार कसा होता तेही कळालं. आणि अर्थात जावई म्हणून कसा होता तेही कळालं. आणि म्हणून इतकंच म्हणेन की तुमचे सहकारी, तुमचं कुटुंब या सगळ्यांचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमच्यावर प्रेम करणारी असंख्य माणसं आहेत. म्हणून त्या सगळ्यांच्याच मनात तुम्ही आजही उत्तीर्ण आहात नव्हे तर विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण आहात. त्यामुळे जोरदार टाळ्या सरांच्या या सुंदर आयुष्यासाठी आणि ऑल द बेस्ट फॉर युअर सेकंड इनिंग. आपण भेटतच राहू आणि असे सुंदर सुंदर कार्यक्रम करतच राहू. तुम्हा सगळ्यांचे सरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपण मला वाटतं की आजच्या या गोड नोटवरती आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करूया. आणि खूप मॅडम सगळेजण आज बोलले, तुम्ही बोलता, पण तुम्ही बोलता म्हणून सरांना इतकं छान ऐकता येतं. तुमचे 100 लेख पूर्ण झालेत, अजून तुम्हाला सेंचुरी मारायचीच आहेत. तुमच्या दोघांची साथ अशीच सुंदर राहो. आणि सर, संयम तुम्ही शिकलाय मला माहिती आहे, त्यामुळे त्याचं सिक्रेट आम्हाला सगळ्यांना तुम्ही नंतर नक्की सांगा. पुन्हा एकदा सरांच्या या सुंदर आयुष्यासाठी आणि त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत. आणि विनंती करते सगळ्यांनी स्नेह पोचण्याचा नक्की आस्वाद घ्यायचा. धन्यवाद. शुभरात्री. तुमच्या सर्वांच्या आम्हाला दिलेल्या वेळाकरता
मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम संपलेला आहे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मगच जायचं. खास पुण्याहून आली म्हणून खरं तुला धन्यवाद द्यायचे. मी आता शेवटी नसतं सरांना म्हटलं तुला निदान नाशिक रोड पर्यंत तरी सोबत करूया, कारण आता सध्या सगळे बिझी आहेत आणि तू इतकी प्रेमाने आणि इतक्या एका हाकेवर आली. कारण नाशिकमध्ये मिळू शकलं असतं असा प्रश्न नाही, पण आम्हाला एक कौतुक होतं की सरांची विद्यार्थिनी त्यांना काय विचारेल. आम्ही तर नातेवाईक आहोतच, पण एक विद्यार्थिनी म्हणून ते तिच्या नजरेत ते कसे असतील किंवा त्यांना ती कशी आठवते, हा एक वेगळा दृष्टिकोन असतो. आणि तेच सुंदर तुझी आई म्हणाली होती, तुम्ही निर्धास्त राहा. धन्यवाद.